आता तुम्ही मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चाची चिंता सोडून द्या। मी तुम्हाला सरकारची अशी एक भन्नाट योजना सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही थोडे थोडे पैसे गुंतवून लाखो रुपयांची सेव्हिंग करू शकता, तेही टॅक्स फ्री। आता काय आहे ही योजना, याचा लाभ कुणाला मिळणार आहे आणि तो लाभ कसा घ्यायचा, सगळं पटापट सांगते। या योजनेचं नाव आहे सुकन्या समृद्धी योजना। आता या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, तर मुलगी जन्माला आल्यानंतर ती 10 वर्षांची होण्याआधी तुम्हाला कोणत्याही बँकेत जाऊन सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तिचं खातं उघडायचं आहे। आता या खात्यात तुम्ही किमान 250 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत सेव्हिंग करू शकता। आता खातं उघडल्यानंतर पुढचे 15 वर्ष न चुकता तुम्हाला रक्कम भरायची आहे आणि त्या रकमेवर तुम्हाला चांगलं व्याजदर मिळतं। आता या योजनेचा लाभ कुठे आणि कसा घ्यायचा, तर भारतातील कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये, सार्वजनिक बँकेत किंवा कमर्शियल बँकेत जाऊन तुम्ही या योजनेसाठीचं खातं उघडू शकता। आता हे गुंतवणूक आणि व्याजदराचं गणित तुम्हाला नीट समजावून सांगते, एक्झाम्पल देऊन सांगते म्हणजे तुम्हाला कळेल। बघा, समजा एखाद्या 5 वर्षाच्या मुलीचं खातं उघडलं आणि तिच्या आईवडिलांनी जर वर्ष अखेरीपर्यंत त्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये जर जमा केले आणि तेच सलग 15 वर्षांपर्यंत करत राहिले, तर एकूण त्यांची गुंतवणूक किती होते, 1,50,000 रुपये। आणि आपण समजूया की 8.2% जर त्यावर व्याजदर मिळालं तर तुमची सेव्हिंग होते 3.5 ते 4 लाख रुपये। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेतून आपण पैसे कधी कधी काढू शकतो, तर मुलगी 18 वर्षांची झाल्यावर उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी जमा रकमेच्या 50% पैसे तुम्ही काढू शकता आणि गरज नसेल तर मुलगी 21 वर्षांची झाल्यावर पूर्ण रक्कम तुम्हाला व्याजासकट मिळेल। आता काही केसेसमध्ये समजा मेडिकल इमर्जन्सी असेल तर तुम्ही त्याचे पुरावे देऊन सुद्धा रक्कम काढू शकता। आता या योजनेचा सगळ्यात मोठा काय फायदा माहिती आहे, या योजनेत तुम्ही जमा केलेल्या रकमेवर कर लागत नाही। म्हणजे तुम्ही जमा केलेली रक्कम आणि त्यावर मिळणारं व्याज हे टॅक्स फ्री असतं। म्हणजे गुंतवणूकही भारी, त्यावर मिळणारा परतावाही जास्त आणि तेही सगळं टॅक्स फ्री। मग आहे की नाही भारी योजना? चला मग पटापट शेअर करा आणि तुम्हाला कोणाला वाटतं की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा त्यांना कमेंटमध्ये नक्की टॅग करा।